या जेवणाच्या नादात आपण आयांना बर्बाद करून टाकलं. आईकडून काय करून घ्यायचंय? आई पुरी खूप छान बनवते, चल पुरी बनव. ती आयुष्यभर पुरीच बनवत राहते. मी विचारलं होतं, आईचा जन्म चपात्या बनवण्यासाठी झाला होता का? तुम्ही तर ज्ञान मिळवा, पैसे कमवा, अनुभव घ्या, अमेरिकेची फ्लाईट पकडा. आणि आईचं मोठेपण यात आहे की तिनं तुमच्यासाठी श्रीखंड पुरी बनवावी. तिनं स्वयंपाकघरातून कधी बाहेरच येऊ नये, हे आईचं काम आहे. मग ते पत्नीचं असो, बहिणीचं असो किंवा कोणाचंही असो, ती स्वयंपाकघरातच पडून राहावी. यासाठी काय कराल? त्यासाठी असा कट रचा की जेवणाला खूप मोठी गोष्ट बनवून टाका. हा कुठला अडाणीपणा आहे की आई जेव्हा बनवते तेव्हा तिच्या भावनांची प्राण ऊर्जा त्यात जाते. ती तिच्या भावनांनी बनवते. जेवणात भावना टाकतात का? सोडियम प्लस वॉटर प्लस इमोशन, तर काय तयार होईल? सोडियम हायड्रॉक्साईड इमोशनल फील. मी तर हॉटेल्स वगैरे मध्ये बघतो, मोठे शेफ तर सगळे पुरुष असतात. लग्नांमध्ये आचारी सुद्धा सगळे पुरुषच असतात. मग त्यांनी बनवलेलं जेवण खाऊन लोक मरतात का? माझी आई, माझी बहीण किंवा माझ्या घरातील इतर कोणतीही महिला सदस्य, भलेही त्यांच्या हाताचं जेवण कितीही चविष्ट असलं तरी हे माझं कर्तव्य आहे की त्यांना सांगावं, माझ्या जिभेच्या चवीसाठी मी तुम्हाला किचनमध्ये बंधक म्हणून ठेवू शकत नाही.